कथेचं नाव आहे मध्यरात्री भेटलेली ती. भाग दुसरा म्हणजे शेवटचा. भाग पहिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या तशाच अवस्थेत मी काही बोलणार इतक्यात समोर मला नैना दिसली. अगदी तशीच गौरवर्ण कांतीची, कुरळे सोडलेले केस, गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ, सफेद टॉप आणि निळ्या जीन्समध्ये. अगदी तशीच जशी मला काही तासापूर्वी दिसली होती. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर ते भय नव्हतं. कसलीही घाई नव्हती, कसलीही काळजी नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानकारक स्मित हास्य होतं. कदाचित त्यामुळेच ती आता अजून सुंदर दिसत होती. पण तिचा चेहरा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. मी तसाच समोर बोट उंचावत दबक्या स्वरात नैना नैना म्हणू लागलो. मी तिला काही विचारायला जाणार इतक्यात मी माझे डोळे मिटले आणि मी बेशुद्ध होऊन तसाच खाली पडलो. आता पुढे मी डोळे उघडले तर मी हॉस्पिटलमधील एका वॉर्डमध्ये बेडवर झोपलेलो होतो आणि माझ्या बाजूला माझे आई बाबा होते. माझ्या आईने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. त्यांना पाहून माझे डोळे पाणावले, पण बोलण्याची ताकद उरली नव्हती. थोडी चौफेर फिरती नजर टाकली आणि मला कळलं हे तेच हॉस्पिटल आहे. बाजूलाच नर्स माझं BP चेक करत होती. मी शुद्धीवर आलो आहे कळताच नर्स गडबडीने बाहेर गेली. माझ्या बाबांनी मला विचारलं, राजा, हे आयुष, कसं वाटतंय तुला आता? मी दबक्या आवाजात म्हणालो, बरं वाटतंय. मी बाबांना विचारलं, नैना कुठे आहे? कोण नैना? बाबांनी विचारले. मध्येच आई माझ्या कपाळावर हात फिरवत म्हणाली, आयुष, तू डोक्यावर ताण देऊ नकोस, शांत पडून राहा बघू. मी पुन्हा विचारले, किती वाजले? त्यावर बाबा म्हणाले, सकाळचे 9 वाजले आहेत आता. तू पूर्ण एक दिवस बेशुद्ध होतास राजा, आणि आज सकाळी म्हणजेच आता तुला शुद्ध आलेली आहे, बाबा सांगत होते. मी अजून काही विचारायला जाणार इतक्यात डॉक्टर साळुंके स्मित हास्य करत दरवाजा उघडून माझ्यासमोर आले आणि म्हणाले, आयुष यंग बॉय, काय म्हणते तब्येत? डॉक्टर साळुंक्यांनी माझ्या कपाळाला हात लावून आणि माझ्या छातीला स्टेथोस्कोपने तपासू लागले. मी दबक्या शक्तिहीन आवाजात त्यांना विचारलं, डॉक्टर, नैना कुठे आहे? मला ती दिसलेली, मी शुद्ध हरपायच्या आधी. मी हा प्रश्न विचारताच डॉक्टर साळुंके थोडे कावरेबावरे झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे अचानक गंभीर झालेले हावभाव कळून येत होते. सध्या तू आराम कर, ते डोळे हळूवार मिचकवत मला म्हणाले. इतक्यात मी त्यांना थोडं चाचरतच अजून एक प्रश्न विचारला, पोलीस कुठे आहेत? ते मला तुरुंगात तर नाही ना टाकणार? डॉक्टर साळुंके हसत म्हणाले, नाही रे बाबा, किती प्रश्न विचारशील, आता जरा आराम कर. 2 दिवसानंतर मला त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्या प्रसंगाला 1 महिना पूर्ण झाला होता. त्या 1 महिन्यात एक दिवस असा गेला नाही की मला नैनाची आठवण आली नाही. घडलेला तो प्रसंग मेंदूमध्ये शरीरावर एखादा टॅटू गोंदावा तसा भिनला होता. ना धड जेवण जात होतं, ना कशात लक्ष लागत होतं, कारण माझ्या डोक्यातल्या प्रश्नांची उत्तरं मला मिळालीच नव्हती. मला आठवतंय, तो रविवारचा दिवस होता. संध्याकाळी अचानक डोअरबेल वाजली आणि डॉक्टर साळुंके घरी आले. चहा घेता घेता अचानक त्यांनी काही प्रश्नांची सरबत्तीच माझ्यावर केली. आयुष, त्या रात्री नेमकं काय झालं होतं? तू अक्षरा बंगल्यावर कसा पोहोचलास? आणि डॉक्टर साळुंके मला पुढचा प्रश्न विचारायच्या आधीच मी त्यांना थांबवत विचारलं, पहिले मला सांगा, मीना मॅडम आणि ते दुसरे गृहस्थ कसे आहेत? डॉक्टर साळुंके चहाचा कप टिपॉयवर ठेवत म्हणाले, दे बोथ आर फिट अँड फाईन नाव. आणि ते दुसरे गृहस्थ
मीना मॅडमचे हजबंड आहेत बरं का. मला त्या दोघांनाही भेटायचे आहे. मी अचानक त्यांना बोलून गेलो. डॉक्टर साळुंके हसतच म्हणाले, अरे तुला त्यांना भेटण्यापेक्षा त्यांना असं झालं आहे की ते तुला केव्हा भेटतील. मग केव्हा भेटायचं? मी सुद्धा उत्सुकतेने त्यांना विचारलं. काही दिवस थांब, ते दोघेही आता कुठे रिकवर झाले आहेत, डॉक्टर साळुंके म्हणाले. डॉक्टर, त्या दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता? मी डॉक्टरांना विचारले. डॉक्टर साळुंके म्हणाले, त्याची तू चिंता करू नकोस. ज्यांनी त्यांची ही हालत केली आहे ते आता तुरुंगात आहेत. असं म्हणत डॉक्टर साळुंकेंनी उभं राहत माझ्यासमोर शेक हँडसाठी हात पुढे केला आणि म्हणाले, चल मग निघू. मी हात मिळवत मान हलवली, पण अजूनही माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली नव्हती. 1 आठवडा असाच गेला आणि बरोबर शनिवारी दुपारी मला माझ्या मोबाईलवर एक कॉल आला. हॅलो, कोण? मी विचारलं. समोरून आवाज आला, हॅलो आयुष, मी मीना बोलतेय. मी काही सेकंदासाठी एकदम स्तब्ध झालो. मी काय बोलू हे मला कळत नव्हतं. कसा आहेस? त्यांनी विचारलं. मी बरा आहे. तुम्ही कशा आहात आणि तुमचे मिस्टर कसे आहेत? मी त्यांना विचारलं. एकदम फर्स्ट क्लास, त्या म्हणाल्या. बाळा, आज आम्ही जिवंत आहोत ते फक्त तुझ्यामुळे. बोलताना त्यांना भरून येत होतं, पण त्यांनी स्वतःला सावरत मला विचारलं, तुला जेवणामध्ये काय काय आवडतं? म्हणजे मी त्यांना असं अचानक विचारलेल्या प्रश्नांना म्हणजे म्हणून विचारलं. संदर्भ सोडून अचानक विचारलेल्या अशा प्रश्नांमुळे मी थोडा बुचकळ्यातच पडलो होतो. त्यावर त्या पुढे हसत म्हणाल्या, उद्या तू आमच्या घरी जेवायला येणार आहेस, तुझ्या आई आणि बाबांसमोर. मी थोडं ओशाळतच म्हणालो, पण तुमची तब्येत. त्यावर त्या म्हणाल्या, त्याची तू चिंता करू नकोस. आमची छानशी एक शेफ आहे जी तुला हवं ते खाऊ घालेल. मी म्हणालो, असं काही नाही, मला काहीही चालेल. गोड पदार्थ मला जास्त आवडतात. ठरलं तर मग उद्या 1 वाजता बरोबर तू आमच्या घरी येणार आहेस, मीना मॅडम मला म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी उठलो. मीना मॅडम आणि त्यांच्या मिस्टरांना भेटण्यापेक्षा मला माझ्या डोक्यात चाललेल्या प्रश्नांचे वादळ शमवायचे होतं. म्हणून मी त्या दोघांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होतो. मीना मॅडमच्या घरी माझी आई येऊ शकली नव्हती, पण माझे वडील माझ्याबरोबर आले होते. मी पुन्हा एकदा अक्षरा बंगल्यावर पोहोचलो आणि मनात धस झालं. त्या दिवशीची रात्र मला आठवू लागली. घडलेल्या घटनेमुळे दिवसा देखील तो बंगला मला तेवढाच शांत आणि अनेक रहस्य दडलेल्या वास्तूप्रमाणे वाटत होता. मॅडमनी दरवाजा उघडला आणि मला घट्ट मिठीच मारली. मीना मॅडमच्या मिठीत एक प्रकारे मला माझ्या आईचीच मायेची ऊब जाणवली. असं वाटलं की रक्ताचं नाही, पण काहीतरी जन्मोजन्मीचं नातं आहे आमच्या दोघात. मी आणि बाबा सोफ्यावर बसलो. मी ते घर पुन्हा एकदा माझ्या नजरेत सामावत होतो. त्या रात्रीचं घर आणि आताचं घर यात जमीन आसमानचा फरक होता. मी मीना मॅडमला विचारलं, तुमचे मिस्टर? त्यावर त्या म्हणाल्या, ते त्यांच्या रूममध्ये आहेत, सध्या व्हीलचेअरवर आहेत आणि डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलं आहे. असं म्हणत त्या आमच्यासमोर चहा आणि नाश्ता मांडू लागल्या. बाजूलाच एक स्वयंपाकीन स्त्री देखील होती, पण मीना मॅडम स्वतःहून आमचा पाहुणचार करत होत्या. खरं तर मला खूपच ओशाळल्यासारखं वाटत होतं. त्यांना आता आरामाची गरज होती, पण त्यांचं ते प्रेम पाहून कुठेतरी मला त्यांच्याबद्दल हळूहळू आदर वाटू लागला. इतक्यात माझं बाजूला लक्ष गेलं, नैनाच्या त्या शोपीससारख्या फ्रेमवर. मी ती फ्रेम हातात घेतली. त्या फोटोमध्ये नैना खूपच सुंदर दिसत होती. तोच निरागस चेहरा आणि तेच गोड हास्य. अर्धा तासातच आमच्या जेवणाचा कार्यक्रम आटपला
आश्चर्य म्हणजे या अर्धा तासाच्या जेवणामध्ये त्या प्रसंगाबद्दल एकही चकार नाही काढला गेला. बोलणं झालं ते फक्त आपापल्या जीवनाबद्दल. मी आणि बाबा तोंड हात धुवून पुन्हा सोफ्यावर येऊन बसलो. मीना मॅडम आल्या आणि म्हणाल्या, वर आमच्या रूममध्ये येतोस का? यांना तुला भेटायचं आहे. मी बाबांकडे बघितलं. बाबा म्हणाले, जा तू भेटून ये, मी इथेच बसतो. मी त्याच पायऱ्या चढत वर गेलो. त्या भिंतीला आता नैनाची ती फ्रेम नव्हती, जी त्या रात्री माझ्याकडून फुटलेली. मी मीना मॅडमच्या रूममध्ये गेलो. त्यांचे मिस्टर व्हीलचेअरवर शांत बसले होते. त्यांनी मला जवळ बोलावलं आणि माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि मला म्हणाले, ब्रेव बॉय. माझ्या गालावर मायेने हात ठेवून मला थरथरत्या ओठांनी म्हणाले, थँक्यू सो मच. हे बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते आणि बघता क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपाटप गालावर ओघळले. इथे मीना मॅडमचे देखील डोळे पाणावले. मीना मॅडम मला म्हणाल्या, ये, मी तुला नैनाची रूम दाखवते. मीना मॅडमना नैनाबद्दल भरपूर काही विचारायचं होतं, सांगायचं होतं. पण कसं विचारू आणि कसं सांगू? त्या विश्वास तरी ठेवतील का? माझं धाडसच होत नव्हतं. बाजूचीच रूम नैनाची होती. ती रूम इतकी सुंदर सजवलेली की जणू काही नैना त्या रूममध्ये अजूनही राहते असा मला भास झाला. नैनाच्या अनेक छायाचित्रांची फ्रेम तिथे भिंतींना लावली होती. त्यातील एक फ्रेम मी उचलली. त्या छायाचित्रात नैनाने अगदी तोच सफेद टॉप आणि ब्लू जीन्स असलेला ड्रेस परिधान केलेला होता, जो आमच्या भेटीत मी पाहिलेला. इतक्यात मीना मॅडमनी मला विचारलं, तुला त्या दिवशी नैनानेच इथे आणलं होतं ना? मीना मॅडमचा हा प्रश्न ऐकताच माझ्या अंगावर शहारे उठले आणि मी त्यांना एकटक पाहतच राहिलो. मीना मॅडमनी ती फ्रेम माझ्या हातातून घेतली आणि नैनाच्या त्या फोटोवर अलगद हात फिरवत मला नैनाबद्दल सांगू लागल्या. माझी एकुलती एक मुलगी, लहानपणापासूनच बिनधास्त आणि बोल्ड. हॉर्स रायडिंग, स्काय ड्रायव्हिंग, टेनिस हे सगळं स्वतःहून शिकली. तसं स्विमिंग सोडून सगळं काही शिकलेली. पाण्याची तिला खूपच भीती वाटायची. वाहत्या पाण्याचा तर तिला फोबिया होता आणि याच फोबियाने तिचा जीव घेतला. मागच्याच वर्षी कॉलेजच्या सुट्टीमध्ये तिचे कॉलेजचे मित्रमैत्रिणी ऋषिकेशला ट्रेक आणि रिव्हर राफ्टिंगसाठी गेले होते. मी तिला बराच वेळा समजविण्याचा प्रयत्न केला की जर तुला मुळात वाहत्या पाण्याचा फोबिया आहे तर तू कशाला जातेस रिव्हर राफ्टिंग करायला. पण ती ऐकली असती तर नैना कसली. ती मला म्हणाली, मम्मा, मला हाच तर माझा एकुलता एक फोबिया घालवायचा आहे ना. प्लीज मला जाऊ दे. पुढच्या वेळी मी समुद्रावर पॅरासेलिंग देखील करते की नाही बघ. आत्तापर्यंत मी तिला कधीच नाही म्हटलं नव्हतं, पण कदाचित मी त्या दिवशी तिला नाही म्हणाले असते तर. सगळं काही व्यवस्थित होतं. पण अचानक त्याच दिवशी ऋषिकेशला नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि त्या ग्रुपमधील 2 मुलं आणि माझी नैना रिव्हर राफ्टिंग अपघातात वाहून गेली. एकुलत्या एक माझ्या पोरीला त्या नदीने अजगरासारखं गिळून किनाऱ्यावर मारून टाकलं. दुसऱ्या दिवशी पोलिसांना तिची बॉडी जवळच्याच एका नदीकिनारी सापडली. हे सगळं सांगताना मीना मॅडमच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब त्या फ्रेमवर येऊन पडले. हाच ड्रेस घातलेला तिने त्या दिवशी आणि त्या दिवशीच्या सकाळी राफ्टिंगसाठी जाण्याअगोदर हाच फोटो सेल्फी काढून पाठवलेला. नैनाची अशी करुण कहाणी ऐकून मला खरंच धक्का बसला होता. माझे देखील डोळे पाणावले होते. माझे डोळे नुसते मीना मॅडमला विचारलं. डोळे पुसत मी मीना मॅडमला विचारलं, तुम्हाला कसं कळलं की त्या दिवशी नैनाच मला इथे घेऊन आलेली? त्यावर त्या म्हणाल्या, नैनाचं अस्तित्व हे मला नेहमीच जाणवत आले. पहिले मला हे सगळं माझा भास वाटायचा, पण नंतर अनेक असे प्रसंग घडले ज्यात नैनाने तिच्या आत्म्याद्वारे तिचं अस्तित्व दाखवलं. कधी कधी मनात येतं की नैनाच्या आत्म्याला शांती मिळाली आहे की नाही. मी यांना तिच्या आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल अनेक वेळा सांगितलं, पण यांनी मला नेहमी वेड्यात काढलं. मागच्या रविवारी डॉक्टर साळुंकेंनी मला फोनवर सांगितलं की तू सारखं नैनाबद्दल विचारत होता आणि तेव्हाच मला संशय आला की नक्कीच माझ्याबरोबर घडणारे नैनाचे प्रसंग तुझ्यासोबत देखील घडले असावेत. आताही मला असं वाटतंय की इथे रूममध्ये ती बसून आपल्या गोष्टी ऐकत असेल आणि तिच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहत असतील. मीना मॅडमला त्या दिवशी घडलेला प्रसंग मी जशाचा तसा सांगितला. घडलेला सगळा प्रसंग ऐकून मीना मॅडम ओक्साबोक्शी रडू लागल्या. डोळे पुसत त्या म्हणाल्या, आयुष, हा प्रसंग मला माझी मुलगी
या जगात असल्याचा भास देत राहील. पण त्या दिवशी नक्की तुमच्यावर तो प्राणघातक हल्ला कोणी केला होता? मी कपाळावर प्रश्नांच्या रेघा उमटवत त्यांना विचारलं. त्या म्हणाल्या, बाजूच्याच बिल्डिंगमध्ये काही महिन्यांपासून दुसऱ्या राज्यातील काही मुलं भाड्यावर राहत होती. आमच्या बंगल्याचा वॉचमन काही दिवस आजारी असल्यामुळे रजेवर होता. त्याच गोष्टीचा डाव साधत त्यातील दोघे चोरी करण्याच्या हेतूने रात्री बंगल्यात शिरले होते. त्या दिवशी मी याच रूममध्ये नैनाचे फोटो अल्बम बघता बघता झोपले. इतक्यात मला यांचा ओरडण्याचा आवाज आला. आमच्या रूममधले दागिने नेताना मी त्या चोरांना पकडलं. प्रतिकार करताना त्यांच्यापैकी एकाला मी ओळखलं आणि म्हणून आमचा काटा काढण्यासाठी त्या मुलाने आमच्यावर चाकूने हल्ला केला. पण त्यानंतर ज्या चमत्कारिक रीतीने जे आम्ही वाचलो ते जगासाठी विश्वास ठेवण्यासारखं नसलं तरी मला 100% विश्वास आहे. माझी नैना हे जग सोडून गेली असली तरी तिच्या आत्म्याचं अस्तित्व हे आजही जिवंत आहे. त्यानंतर मीना मॅडमशी माझं नातं हे आई मुलासारखं झालं. मी मीना मॅडमना मम्मा बोलायला लागलो. आजही जेव्हा मी अक्षरा बंगल्यासमोरून माझ्या बाईकने जातो तेव्हा गेटसमोर नैना माझ्याकडे बघून स्मितहास्य करताना दिसते. अगदी तोच सफेद ड्रेस, मोकळे सोडलेले कुरळे केस, तेच गोड स्मितहास्य आणि तोच सुंदर चेहरा. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? जर कथा आवडत असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्याचप्रमाणे ही कथा जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथेचे लेखक होते स्वप्नील सोनावडेकर. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. थँक्यू.